नमस्कार, मी प्रणिता बोरसे. जय महाराष्ट्रच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. या बातमीपत्रात आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. पहिली बातमी आहे अतिरेक्यांच्या कटाची. दिल्ली स्फोटाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाला आणि 6 डिसेंबरलाही हल्ल्याचा डाव होता. मात्र हल्ल्याचे हे डाव उधळून लावले. मुजम्मिल गनीच्या चौकशीत ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही समोर आलंय. मुजम्मिल आणि उमर या 2 संशयितांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे. मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटामधून माहिती उघड झाली. त्यांच्या नियोजनाचा एक भाग म्हणून 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचं त्यांचं उद्दिष्ट होतं. दुसरी बातमी आहे अमरावतीतली. अमरावतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे फलक लागल्यानंतर आता विचारा इस्लाम विषयी असा मजकूर असल्याचे फलक मध्यवस्तीत दिसलेले आहे. इस्लामचा खुलेआम प्रचार करणारे हे फलक अमरावतीत जागोजागी झळकले. इस्लामबाबत जाणून घ्या असा आशय या फलकावर आहे. अमरावतीत लागलेल्या या फलकामुळे खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जाब विचारला आहे. बोंडे यांनी आक्रमक होत आक्षेप घेत कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यांनी फलकावर असलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला होता. हैदराबादवरून ही संस्था चालवली जात असल्याची माहिती देण्यात आली. तिसरी बातमी आहे अहिल्यानगरमधली. अहिल्यानगरमधील बिबट्याच्या हल्ल्याची ही बातमी. अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षीय चिमुरडीला उचललंय. कुटुंबियासमोरच नरभक्षक बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केला आणि आता चिमुरडीचा मृतदेह देखील सापडलाय. खारेकर्जुने गावातील ही धक्कादायक घटना आहे. वन विभागाचं शोधकार्य सुरू होतं. चिमुरडीला घेऊन बिबट्या पसार झाला होता. कुटुंबासोबत शेकोटी घेत असताना अचानक शेजारील तुरीच्या शेतातून बिबट्या आला आणि क्षणातच या चिमुकलीला उचलून घेऊन गेला. तर या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत आजच्या. प्रजासत्ताक दिनाला हल्ल्याचा कट होता, मात्र हा हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आलेला आहे. दुसरीकडे इस्लामबाबत जाणण्याचे फलक लागलेले आहे. अमरावतीत खुलेआम इस्लामचा प्रचार सुरू आहे. तर तिसरी बातमी नरभक्षक बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केला. बिबट्यांच्या हल्ल्याचं हे सत्र सुरूच आहे. तर 3 या महत्त्वाच्या बातम्या आहेत आतापर्यंतच्या. आणि सुरुवातीला जाऊयात बातमी अमरावतीतून. अमरावतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे फलक लागले होते आणि आता विचारा इस्लाम विषयी असा मजकूर असलेले फलक मध्यवस्तीत लागलेले आहे. इस्लामचा खुलेआम प्रचार करणारे हे फलक अमरावतीत जागोजागी झळकले. इस्लामबाबत जाणून घ्या असा आशय या फलकावर आहे. अमरावतीत लागलेल्या या फलकामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनीही जाब विचारलाय. बोंडे यांनी आक्रमक होत आक्षेप घेत कार्यवाहीची मागणी केली आहे. बोंडेंनी फलकावर असलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोनही केला होता. हैदराबादवरून ही संस्था चालवली जात असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. तर बोंडे आणि समोरच्या व्यक्तीचं हे संभाषण समोर आलेलं आहे. ते संभाषण नेमकं काय तेही ऐकूयात. इस्लाम के बारे में क्या किसी डाउट रहता है आपको लगता है? कौन सी संस्था है आपकी? ये हमारा तमिलनाडु है। नहीं, संस्था कौन सी है? ये हैदराबाद। हाँ, तो क्या IIC यानी क्या है? उधर आपको पूरा लैंग्वेज में आपको बताएंगे। IIC यानी क्या है? इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर। अच्छा, इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर IIC। अच्छा, कौन चलाता है? हैदराबाद में कौन चलाता है? और हमारा ऑर्गेनाइजेशन हमारा ऑर्गेनाइजेशन। तो आपको डिटेल मिलेगा और 5 दिन के बाद फोन कीजिए। ठीक, पूरा डिटेल आपको मिलेगा. तर हे संपूर्ण संभाषण आपण ऐकलेलं आहे. विचारा इस्लाम विषयी असा आशय आहे. एक टोल फ्री क्रमांक या फलकावर देण्यात आलेला आहे. त्याच्यावर संपर्क साधून संपूर्ण माहिती जाणून घ्या, इस्लाम विषयी जाणून घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे या फलकाच्या माध्यमातून. आता हे फलक अमरावतीत अनेक ठिकाणी लागलेले आहेत, त्यामुळे खळबळ उडालेली आहे. अशात भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही याची दखल घेतली. या टोल फ्री क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला आणि त्यानंतर समोरच्या एका व्यक्तीशी त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्या व्यक्तीच्या संभाषणात आपण ऐकलेलं आहे अनिल बोंडे आणि तो व्यक्ती नेमका काय बोललेला आहे. IIC अशी ही संस्था असल्याचं कळतंय. ही संस्था हैदराबादमध्ये आहे असंही तो समोरचा व्यक्ती म्हणतोय.
जाऊयात आताच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांपैकीच्या पहिल्या बातमीकडे। दिल्ली स्फोटाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाला आणि 6 डिसेंबरलाही हल्ल्याचा डाव होता। मात्र हल्ल्याचे हे डाव उधळून लावलेले आहे। मुजम्मिल गनीच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे। जानेवारीत लाल किल्ल्याची रेकीही केल्याचे समोर आलंय। मुजम्मिल आणि उमर या 2 संशयितांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे। मुजम्मिलच्या फोनच्या डंप डेटामधून माहिती उघड झाल्याचं कळतंय। त्यांच्या नियोजनाचा एक भाग म्हणून 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचं उद्दिष्ट होतं, मात्र हे उद्दिष्ट फसलंय। आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहे अभय पटवर्धन, निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी। अभय पटवर्धनजी, आपण पाहिलंय अतिरेक्यांना 26 जानेवारी आणि 6 डिसेंबरलाच लक्ष्य का करायचं असतं असा प्रश्न उपस्थित होतोय। 26 जानेवारीचा आता असा आहे की त्या दिवशी रिपब्लिक डे परेड असते आणि त्या परेडच्या नंतर तिथे पूर्ण मार्च पास्ट होतो। त्याच्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 सैनिक पार्ट घेतात आणि पाहणारे अनेक हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला असतात। ते राजपथ किंवा सध्या ज्याला कर्तव्यपथ म्हणतात मधलं तिथपासनं ते लाल किल्ल्यापर्यंतच्या रस्त्यावर सगळे लोक असतात आणि हे सगळे जे 1,500 सैनिक आणि त्यांची जी हत्यारं, अवजारं, टँक्स, नंतर उंट, घोडे वगैरे जेवढे आहेत, बॅटची पथकं, हे सगळं लाल किल्ल्याच्या जवळ येऊन तिथे डिस्पर्स होतं। तिथे त्यांच्या गाड्या लागलेल्या असतात, त्या तिथे डिस्पर्स होतात। दुसरं म्हणजे लाल किल्ला हा पब्लिक करता, लोकांकरता खुला असतो 26 जानेवारीला पाहण्याकरता। त्यामुळे तिथे भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। तर या दोन्ही ठिकाणी स्फोट झाल्यानंतर फार मोठा तिथे हादसा होऊ शकला असता। अर्थात जिथे सैनिक असतात तिथे तर त्यांना शक्य झालं नसतं, कारण तिथे कोणाला जाऊ देत नाही। त्यामुळे किल्ल्याच्या आतमध्ये यांनी केलं असतं। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, लाल किल्ला हे एक वर्ल्ड हेरिटेज सेंटर आहे आणि भारतामध्ये ते दिल्लीमध्ये असल्यामुळे त्याच्यात जर हल्ला झाला आतमध्ये तर त्याला केवढी मोठी प्रसिद्धी मिळेल, जगभर प्रसिद्धी मिळेल, या दृष्टीने ही रेकी करण्यात आली असावी असा माझा अंदाज आहे। अगदी आपण जर पाहिलं अतिरेक्यांचा हा डाव फसलेला आहे, अतिरेक्यांची तयारी अपयशी ठरली आहे, हे सुरक्षा यंत्रणांचं यश मानावं का? नॅचरली हे सुरक्षा यंत्रणांचं यश आहे। आता हे जे अतिरेकी सगळे पकडल्या गेलेले आहेत फरीदाबादचे वगैरे, याची कहाणी जी आहे ती काश्मीर बंद सुरू होते। काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये काही पोस्टर्स लागले होते। त्या पोस्टर्सची दखल तिथले जे SP होते त्यांनी घेतली। त्यांनी त्याच्यावर लक्ष केलं। ते इनॉस्पियर, जसे आता तुम्ही सांगितलं की अमरावतीत काही पोस्टर लागलेले आहेत, त्याप्रमाणे तसे श्रीनगरमध्ये पोस्टर लागलेले होते आणि ते पोस्टर पाहिल्यानंतर त्या SP जे होते तिथले, त्यांच्या मध्ये शंका निर्माण झाली मनामध्ये, हे काय आहे म्हणून त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली। तर त्याचे धागेदोरे पूर्ण सहारनपूर पर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचले आणि तिथे जे ज्यांनी ते पोस्टर लावले होते त्याला त्यांनी अटक केली CCTV कॅमेरामध्ये पाहून आणि तिथनं मग हे सगळं बाहेर आलं। आणि ज्या दिवशी सकाळी त्यांनी फरीदाबादला हे सगळं पकडलं, तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळा बारूद होता, जवळपास 2,900 किलोचं अल्युमिनियम नायट्रेट होतं, 20-25 सुटकेसेस होत्या, 2 AK-47 रायफल, 82 राऊंड, 4 मॅगझिन, 2 पिस्टल, 12 डेटोनेटर आणि काही वॉकी टॉकी सेट, असं सगळं तिथे मिळालं। आता अमोनियम नायट्रेट हे जे आहे ते सुटकेसमध्ये बंद करून आणि त्याच्यामध्ये फ्युएल ऑइल घालून त्याची पेस्ट करून ते इग्नाइट करतात आणि ते इग्नाइट करायला जे डेटोनेटर आणि चार्ज बॅटरी होत्या त्या सुद्धा तिथे सापडल्या। याचा अर्थ यांचा फार मोठा कट होता आणि बहुतेक करून जसं मुंबईला झालं होतं त्याप्रमाणे सिरियल ब्लास्ट दिल्लीला करायचे असा यांचा काहीतरी प्लॅन असणार असा माझा अंदाज आहे। अगदी पटवर्धन सर, आणि हा प्लॅन भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडलेला आहे। त्यामुळेच कदाचित कुठेतरी घाई गडबडीत हे स्फोट करायचे, दिल्लीसारख्या भारताच्या महत्त्वाच्या शहराला, राजधानीला अस्थिर करायचे असे प्रयत्न सुरू आहेत। आपण पाहिलंय ऑपरेशन सिंदूरही जेव्हा मैदानात लढाईची वेळ येते
तेव्हा पाकिस्तानला कुठेही यश येत नाही. त्यामुळे अशा काहीतरी कारवाया करण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. हे जर पाहायला गेलं कुठेतरी भारताला अस्थिर करायचं आणि जगात स्वतःचा गवगवा करायचा, पाकिस्तानची ही जुनी खोड राहिलेली आहे. मात्र भारताला अस्थिर करण्याने जगात सर्वाधिक फायदा कुणाचा होईल असा प्रश्न उपस्थित होतोय. बरोबर आहे. याच्यात फायदा कोणाकोणाचा असेल? पाकिस्तानचा तर आहेच आहे, बांगलादेशचाही आहे, चीनचा पण आहे, त्याच्याबरोबर अमेरिकेचा पण आहे. रशियाचा नाही आहे, रशियाला याच्यात नाही होणार, युरोपियन नेशन्सला याच्यात फायदा नाही होणार. अमेरिकेचा फायदा याच्याकरता आहे की भारताने जी त्यांची आगळीक केलेली आहे, सो कॉल आगळीक ज्याला म्हणतात, की ट्रम्पने जे म्हटलं होतं की मी यांचं युद्ध थांबवलं, ते त्यांनी मोदींनी ऐकलं नाही किंवा आपण ऐकलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी जे टॅरिफ लावला आपल्यावर 50%चा, त्यालाही आपण दाद दिलेली नाही. आपण रशियाकडनं तेल घेतोच आहोत. तर त्याच्यामुळे ते लोक चिडलेले आहेत. त्यांनी विसा वगैरेवर बंदी घातलेली आहे, तिथल्या लोकांवर बंदी घातलेली आहे. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आता हळूहळू ते कमी होत आहे, कारण कालच बातमी आली की H1B1 विसाचे काही निर्बंध शिथिल होणार आहेत, काही टॅरिफ कमी होणार आहे. हे अमेरिकेबद्दल झालं. पाकिस्तानचं तर नॅचरली त्यांना आपल्याला करायचंच आहे, कारण आसिफ मुनीरला जे आपण ऑफ सिंदूरमध्ये त्यांना हाग्या मार दिला, त्याचा त्यांना सूड घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ते करतात आहेत. जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. अझर महमूदच्या जवळपास 12 ते 13 लोकांना, कुटुंबातल्या लोकांना आपण मारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यालाही बदला घ्यायचा आहे. बांगलादेश जे आहे ते आपल्या विरुद्ध गेलेलं आहे. तिथे जे आतंकी संघटना ज्या आहेत त्या सरकारवर हवी होतात. जी पटवर्धन सर, त्यामुळेच तुम्ही जे अमेरिका आणि टॅरिफ वॉर हे सगळा मुद्दा मांडला, त्यानुसार एक प्रश्न उपस्थित होतोय की पाकिस्तानच्या खांद्यावर अमेरिकेची बंदूक आहे का? बरोबर आहे. अमेरिका हे नेहमीच करतं की जे ते कधी स्वतःहून तिथे हस्तक्षेप करत नाहीत. फक्त त्यांनी इराण, इराक आणि व्हिएतनाममध्ये हस्तक्षेप केला होता आणि कोरियामध्ये केला होता अगदी इनिशियली. त्याच्यानंतर कुठल्याही देशामध्ये त्यांचा स्वतःचा हस्तक्षेप नसतो. तिथल्याच लोकांना किंवा तिथल्या सेनेला हाताशी धरून ते तिथे बंड करवतात आणि त्याच्यानंतर तिथलं सरकार उचलवतात. त्यांना जे स्वतःचं सरकार पाहिजे असतं ते येईपर्यंत ते हीच कारवाई करत असतात त्या देशाच्या बाबतीत. मग तो कुठलाही देश असतो, आफ्रिकेमधला असो, युरोपमधला असो, आशियामधला असो, कुठलाही असला तरी त्यांना चालतं. त्यांच्या जिथे इंटरेस्ट असेल तिथे हे करतात. जी पटवर्धन सर, आपण या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली आमच्याशी. मात्र आणखी एक महत्त्वाची बातमी आहे जी अमरावतीतून आहे. तुम्ही माझ्यासोबत असेच जोडले राहा, त्या संदर्भातही तुमच्याशी चर्चा करायची आहे. दुसरी बातमी येते अमरावतीतून. अमरावतीत गेल्या काही दिवसांपूर्वी आय लव्ह मोहम्मदचे फलक लागले आणि आता विचारा इस्लाम विषयी असा मजकूर असलेले फलक मध्यवस्तीत लागलेले आहे. इस्लामचा खुलेआम प्रचार करणारे हे फलक अमरावतीत जागोजागी झळकले. इस्लाम बाबत जाणून घ्या असा आशय या फलकावर आहे. अमरावतीत लागलेल्या या फलकांमुळे आता खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जाब विचारलेला आहे. बोंडे आक्रमक झाले, त्यांनी आक्षेप घेतला, कार्यवाहीची मागणी केलेली आहे. तर बोंडे यांनी आक्षेप घेतलेला आहे या फलकांवर, कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे. विचारा इस्लाम विषयी असे हे फलक लागलेले आहेत. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी स्वतः खासदार डॉक्टर अनिल बोंडे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे. अनिल बोंडेजी, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. अमरावतीत काही दिवस आधी आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लागतात आणि आता पुन्हा फलक लागतात. ते इस्लाम विषयी जाणून घ्या या संदर्भातले तुमच्यापर्यंत या फलकांविषयी काय माहिती आलेली आहे? अमरावतीमध्ये जो महाविद्यालयाचा परिसर आहे, जिथे युवक युवती मोठ्या प्रमाणात असतात, आवागमन होत असते, अशा ठिकाणी पंचवटी चौकात, राजकमल चौकात हे फलक लावले आणि त्यावर विचारा इस्लाम विषयी एक टोल फ्री नंबर आणि एका छोट्या अक्षरात ICC लिहिलंय, IIC लिहिलंय. आणि हे फलक मी त्या टोल फ्री नंबरवर फोनही केला तर एक फोन चेन्नईला लागला, एक त्यानंतर तेलंगणाला, हैदराबादला, आणि त्याला विचारलं कोणत्या संस्थेकडून, तर तो सांगायला तयार नाही. कोण प्रमुख आहे, कोण MD आहे, त्यांचा कोण अध्यक्ष आहे ते सांगायला तयार नाही.
आणि त्याला सांगितलं एवढा मोठा फलक लावला तर तुम्ही बॉम्बस्फोटाचा निषेध का करत नाही, काफिरांना मारण्याचा निषेध का करत नाही, त्याबद्दल बोलायला तयार नाही. हे फलक म्हणजे युवक आणि युवतीमध्ये जे औत्सुक्य असतं त्यांना आपल्याकडे वळवून त्यांचं एक जिहादी प्रशिक्षण अमरावतीमध्ये घेणं. त्यांना असेच फलक केरळमध्ये सुद्धा लागले होते आणि त्या माध्यमातून नर्सिंगच्या मुली, कॉलेजमधल्या मुली त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये ओढल्या, त्यांना जिहादी प्रशिक्षण दिलं. आणि मग मी कॉर्पोरेशनला विचारलं, पोलिसांना विचारलं की कोणाच्या परवानगीने हे फलक लागले. मग त्यांनी ताबडतोब काढून टाकले, परंतु याच्या जी. मुळात जाणं अतिशय आवश्यक आहे. अगदी बोंडेजी, का- त्यामुळेच प्रश्न एक महत्वाचा उपस्थित होतोय, अशा प्रकारच्या धार्मिक प्रचाराला पोलीस का अडवत नाहीत? नाही, पोलिसांना मी विचारलं, सीपीलाही माहित नव्हतं किंवा ऍडिशनल सीपीला सुद्धा माहित नव्हतं. त्यांना नागरिकांनी लक्षात आणून दिलं, मी लक्षात आणून दिलं. पण पोलीस जास्त जागरूक असले पाहिजे, कॉर्पोरेशन जास्त जागरूक असली पाहिजे आणि कोण हे फलक लावताय आता तरी त्याच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि म्हणजे अमरावतीमध्ये जे कार्यरत असलेलं स्लीपर सेल, अमरावती ऑन द व्हर्ज ऑफ व्होल्कॅनो आहे, म्हणजे ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं शहर आहे. 40% मुस्लिम पॉप्युलेशन डेमोग्राफिक चेंज झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या ऍक्टिव्हिटी अमरावती आणि अचलपूरमध्ये होतात. म्हणून थोडं जर खोलात गेलं तर इथे काय काय चालतंय हे निश्चितच या माध्यमातून माहीत होईल. जसं काश्मीरमध्ये माहीत झालं, अमरावतीमध्ये सुद्धा ते उघड होईल. फक्त थोडं पोलीस आणि अमरावतीमध्येच सर तनसे जुदाचं 9 जणांनी त्या कोलेला कापून टाकलं होतं ना. आणि म्हणून अमरावतीमध्ये हे फलक लागतात आहे, हे चांगलं लक्षण नाहीये. अमरावतीमध्ये जिहादी फोर्स तयार करायचा, तरुणांना, युवकांना, युवतींना त्यामध्ये ओढायचं, याचं प्लॅनिंग ते. अनिल बोंडेजी, आणखी एक प्रश्न हा उपस्थित होतोय की कुठेतरी अतिरेक्यांना भरती करण्यासाठी असे पोस्टर, असे फलक लागतायत का? निश्चितच तेच मी म्हणतोय की जे केरळमध्ये झालं होतं आणि त्या माध्यमातून युवकांना, युवतींना गोड गोड बोलून इस्लाममध्ये घ्यायचं, त्यांना त्यांचं औत्सुक्य असतंच अट्रॅक्ट करायचं आणि मग त्यांना कंटिन्युअस ट्रेनिंग देऊन, ते हैदराबादला असेल किंवा चेन्नईला असेल किंवा कोचीला असेल, ट्रेनिंग देऊन मग त्यांच्यामध्ये अतिरेक्याची भावना तयार करायची, असं किंवा कमीत कमी माहिती तरी गोळा करायची, असा पूर्ण प्लॅन. आणि म्हणून याच्या मुळाशी गेलं पाहिजे. आता मी आमच्या कार्यकर्त्यांसोबत पोलीस कमिशनरकडे जाणार आहे आणि त्याची पूर्ण तहकीकात झाली पाहिजे, हे सुद्धा त्याचा आग्रह धरणार आहे. जी, अनिल बोंडेजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जोडले गेले. तर वेळाचा अभाव आहे म्हणून मी तुम्हाला सध्या थांबवते. मात्र विचारा इस्लाम विषयी हे पोस्टर आता लागलेले आहे, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तर अमरावतीत इस्लामचा खुलेआम प्रचार सुरू आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर जोडले गेले आहे. पटवर्धन सर, आपण पाहतोय एकीकडे अतिरेकी हमले, बॉम्बस्फोट होत आहेत आणि दुसरीकडे असे फलक लावत आहेत. त्यामुळे या घटना आपल्याला रोखता येतील का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता जे तिथल्या खासदारांनी अनिल बोंडेजींनी सांगितलं त्याच्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे मॅडम. आता मी जसं मगाशी सांगितलं होतं की श्रीनगरमध्ये असे पोस्टर्स लागले होते की इस्लामचं तुम्ही हे करा, तिथे बंदुकांचं पोस्टर लागलं होतं. आपल्या नागपुरामध्ये सुद्धा, आमच्या नागपूरमध्ये काही दिवस आधी असे पोस्टर्स लागले होते. ते पोलिसांनी सरकारकडे पाठवले पण त्याच्यावर काही फारशी ऍक्शन घेण्यात आली नव्हती. त्याच्यानंतर इथे दंगे सुरू झाले होते मुसलमानांचे, तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे जे अंदरुनी करंट असतात ते करंट ओळखणं हे पोलिसांचं आणि इंटेलिजन्स एजन्सीचं कर्तव्य आहे. अनिल बोंडेंनी जी ऍक्शन घेतली ती अगदी बरोबर आहे की त्यांनी पोलिसांना सांगितलं की असं करायला पाहिजे. पण मी एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की सामान्य नागरिकांनी सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता हे जे इस्लामचं आहे, हैदराबादची जी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर आहे ती जे म्हणतात आहे ते आहे, ही जर असं काही करत असेल तर याच्यातनं 3 गोष्टी निर्माण होऊ शकतात. एक म्हणजे जे लोक त्यांना कॉन्टॅक्ट करतील त्या टोल फ्री नंबरवर, त्याच्यामध्ये इस्लामिक लोकांना
मदत करणारे, इस्लामबद्दल सहानुभूती असणारे किंवा बाकीचे त्यांना जाळ्यात ओढून ते त्याच्यातनं अतिरेकी निर्माण करू शकतात असे कोण लोक आहेत की चाचपणी घेणं. आणि जसं त्यांनी सांगितलं की डेमोग्राफिक चेंज झालेला आहे अमरावतीमध्ये, त्यामुळे तिथे सुद्धा हे असं होऊ शकतं. दुसरं म्हणजे त्याच्यात जर मुली असतील कोणी इस्लाममध्ये जाणाऱ्या, तर त्यांच्या विरुद्ध जे सध्या लवजिहाद चालू आहे ते सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे हे 2-3 गोष्टी आहेत ज्याचे फार दूरगामी परिणाम असतात आणि हे जर आपण सुरुवातीला घेतलं नाही सिरियसली तर ते फार आपल्याला महागात पडू शकतं. श्रीनगरमध्ये जे पोस्टर लागले होते त्याच्यावर एवढं मोठं पूर्ण टेरर नेटवर्क उघड झालेलं आहे. तसंच अमरावतीमध्ये सुद्धा जर काही सखोल चौकशी झाली तर काहीतरी होईल. कारण ही जी संघटना हैदराबाद मधनं काम करते आहे, हैदराबादमध्ये सुद्धा फार मोठं यांचं सेंटर आहे आणि तिथे PFI चे लोक आणि मुस्लिम ज्या दहशतवादी संघटना आहेत त्यांचे तर लोक आहेतच, पण नक्षली लोक सुद्धा आहेत. आणि नक्षल आणि यांची एकत्र हे आहे का, हा सुद्धा एक प्रश्न याच्यातनं उभा राहू शकतो. जी अभय पटवर्धनजी, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा त्या बॅनरवर कारवाई होणार का ते पाहणं महत्त्वाचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली, संवाद साधला आणि या चर्चेत सहभाग घेतला त्यासाठी. वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षाच्या चिमुरडीला उचलून नेलं. त्यानंतर आता या चिमुकलीचा मृतदेह सापडलाय. कुटुंबियांसमोरच नरभक्षक बिबट्यानं चिमुरडीवर हल्ला केलाय आणि चिमुकलीला घेऊन हा बिबट्या पसार झाला. खारेकरजुने गावातील ही धक्कादायक घटना आहे. वन विभागाच्या शोध मोहिमेनंतर चिमुकलीचा मृतदेह सापडलाय. कुटुंबासोबत शेकोटी घेत असताना अचानक शेजारील तुरीच्या शेतातून बिबट्या आला आणि क्षणातच चिमुकलीला उचलून घेऊन गेला. आता या मुलीचा मृतदेह आढळलाय. तर बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे. गिरीश, बिबट्यांच्या हल्ल्याच्या या घटना वाढत आहेत. अहिल्यानगरमध्येही बिबट्यांचा वावर वेळोवेळी दिसून आलेला आहे आणि आता एका चिमुकलीवर बिबट्यानं हल्ला केला आहे. नक्कीच पुणे जिल्हा असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल, अनेक वर्षांपासून बिबट्याचा जो वावर आहे या परिसरामध्ये पाहायला मिळतो. परंतु काही वर्षांपूर्वी या बिबट्याचं जी संख्या आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नव्हती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून असेल, वर्षभरापासून पुणे असेल किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल या भागांमध्ये बिबट्यांचा जो वावर आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आणि वावर जो आहे वाढलेला हा आता मानवी वस्तीमध्ये शिरलेला आहे. मानवी वस्तींवर येऊन ते आता मानवी जे आहेत त्यांच्यावर हल्ले करू लागलेले आहेत. त्यामुळे आता सगळ्या जे आहे मोठं भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे. काही दिवसांपूर्वी जुन्नर येथे घडलेल्या घटनेनंतर आता अहिल्यानगर तालुक्यामधील जे खारेगर्जुने गाव आहे या खारेगर्जुने गावामध्ये काल संध्याकाळच्या वेळी कुटुंब थंडीमुळे शेकोटी घेत होतं. या शेकोटी घेत असताना ती चिमुरडी 5 वर्षाची बाजूला खेळत होती आणि खेळत असताना तुरीच्या शेतामध्ये जे आहे दबा धरून बसलेला बिबट्या आहे त्या बिबट्याने मुलगी एकट्या असल्याचं पाहून अचानक तिच्यावर झडप घातली आणि तिला तुरीच्या शेतातून नेलेला आहे. काल रात्री वन विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचसोबत गावकऱ्यांनी शोध कार्य चालू केलं होतं. परंतु वाढती थंडी आणि रात्रीचा अंधार यामुळे मुलीचा शोध लागलेला नव्हता, बिबट्याचा शोध लागलेला नव्हता. रात्री 3 ते 3:30 वाजेपर्यंत तसेच पहाटे देखील सगळं शोध कार्य सुरू होतं, परंतु काही शोध लागलेला नव्हता. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा गावकऱ्यांनी जो गावाचा संपूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये शोध कार्य सुरू केलेलं होतं. वन विभागाची टीम देखील आलेली आहे. यासोबतच पोलीस प्रशासन देखील शोध कार्य घेत होतं. आता काही थोड्या वेळा तर बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीचा मृत्यू झालाय. हॅलो जी गिरीश, तुमचा आवाज येतोय, बोला. हा, आता मृतदेह सापडलेला आहे. पोलिसांनी आता ते मृतदेह ताब्यात घेतलेला आहे. ते आता पुढे तपासणीसाठी गेलेले आहेत. गावकरी देखील आता त्या पुढे गेलेले आहेत. गिरीश, मात्र यानंतर प्रश्न उपस्थित होतोय तो एवढे बिबटे येतात कुठून? नक्कीच याचं देखील आम्ही गावकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. काही दिवसांपासून जे आहे या परिसरात गावकऱ्याच्या शेजारी केके रेंज म्हणून आहे, जिथे लष्करी सराव होतो. या लष्करी सरावाचं एक मोठं मैदान आहे, खुलं मैदान आहे. या आजूबाजूचे जे रिजनचे जे बिबटे असतात पकडलेले
ते पकडलेले बिबटे जे आहेत रेस्क्यू केलेले ते या परिसरामध्ये आणून सोडतात असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावकरी सांगतात की अनेक महिन्यांपासून आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली होती. वन विभागाला देखील सांगितलेलं होतं की बिबट्यांचा वावर आमच्या गावामध्ये दिसून येतोय, तुम्ही तात्काळ त्याच्यावर हे करा, त्यात बंदोबस्त जी करा. गिरीश, परंतु मात्र वन विभागाने त्यानंतरही बिबट्यांचे हे हल्ले सुरू आहे. आता हे हल्ले थांबणार कधी आणि असे जीव जाणं थांबणार कधी असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आताच्या 3 महत्त्वाच्या बातम्या या विशेष कार्यक्रमात तुर्तास इतकंच. आता वेळ झाली आहे थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.